भूमिका सांगायची, काय सांगावं लागेल का? काय सांगण्याची गरज आहे का? या ध्यानात आपण आपोआप त्यावेळेला प्राथमिक भूमिकेमध्ये या ध्यानात येतो. तसं आपल्या स्वरूपाच्या ध्यानात आले म्हणजे बरोबर आहे असं म्हणतोय मी. तिचं ध्यान कुठपर्यंत? आता तुम्ही ध्यानात येत का? तुम्हाला साधन आहे का? आता तुमची आवश्यकता नाही, तिला आमचं ध्यान करायची गरज नाही आणि आम्हाला तिचं ध्यान करण्याची गरज नाही. आता आम्ही या भूमिका आहोत. कधी? आता या मंडळात आता प्रत्येक जण या भूमिकेत. अरे तस आता ही त्रिपुटी झाली ना, हे नाही ध्यानही नाही आणि ध्यान नाही, ही त्रिपुटी झाली. मग मी या त्रिपुटीच्या आल्यापर्यंत जायचे, या त्रिपुटीच्या वर जायचे, इकडं गुणाच्या वर जायचे. गुण धरून नाही. आम्ही प्रत्येक भूमिका कीर्तनात कीर्तनकाराचा आपलं प्रदर्शन समोर येतच कीर्तनकार पण त्या चालीच आहे. हे शब्द लय आवडतो मला. चालीचा आपोआप जरा तरी चिंतेश्वर आपोआप त्या चालीचे कोणत्या गुणात गुण पुढे आल्याशिवाय नाही. गारे वाजवणाऱ्या काका गायनानं वाजवण्याचं गुणाचंच प्रदर्शन आणलंय. प्रत्येक बोल मध्ये आनंद आहे, नंद आहे. प्रत्येक बोल मध्ये आणि प्रत्येक स्वरामध्ये त्या स्वराचं मोलच करता येत नाही. आपल्या कीर्तनकार घेतलंय आणि नंतर बाकीचा म्हणजे गुणाखेच होतो की नाही आपण. काय आपल्याला हे गुण बाद करता येत नाही. गुणावर काय आपलं गुणाला धरून चाललंय आणि गुणाला अनुसरून शिवपणा सतत करून आला परमार्थ चाललाय. कोणता संप्रदाय घ्या, बोलणार कोणाला घ्या, आपला शिवपणा राखोडिया होतो ठाव अल्प जीव लावोनी. तुकोडे चिंतन करतात. जीवपणा राखून होतो. पंढरपूरला जरी गेलो, आषाढी पालखी सोहळ्यात जरी गेलो तर जीवपणा ठेवून, पंढरपूरला गेलो जीवपणा राखून, जरा बोलूच का, जीवपणा राखून पंढरपूरला जातो आणि जीवपणा पोसून परत येतो. पोसून त्याला विचारावं कस काय झाली, कस काय त्याला पालखी सोहळा, तो पैसा काय सांगा. आणि म्हणलं की तरी सांग ना, तू होता ना पालखी म्हणा ना काहीतरी. तो काय सांगा, लाडू जिलेबी बसलं तर स्वतंत्र बैठ. मला भुलच मला असं वाटलं तिकडं दिंडी सोहळा बंद करा आणि पालखी सोहळ्यात यावं. मला वाटलं ना बाबा त्या दिवशी तसं. तुम्ही याच पुढच्या वर्षी. मग याचा अर्थ काय झाला? हा सोहळा आहे का? हा सोहळा आहे का? नाही ना. म्हणजे गुण पोचला का नाही? इथं पाठ करायचे होत होती निवारी. एकच वेळ घेतो. काट्याच्या अणीवर वसली 3 गाव, 2 ओसाडे 1 वसईची ना. 3 गुणाचं रूपक केलंय मौली वैष्णव. बरं सांग नाही उत्तम प्रधान आहे. चिंतन केलं ना, अमृत अनुभव घ्या, चांगदेव 65 घ्या, नाहीतर तुम्ही आत्मपदी घ्या, आत्मशा घ्या. प्रत्येक ग्रंथाचा आत्म हा गाव आहे. प्रत्येक ग्रंथाचा जो मूळ काय तो गुणाला धरून एक गुण बांधण्या करण्याकरता, गुणाचा बात करण्याकरता आहे. तोच काळाचा अधिकारी होतो. ऐका, तोच काल्याचा अधिकारी होतो. 3 गुणाच्या पलीकडे जायचे. रजून तमगुण ओसाड गाव आहेत आणि हे वसलेलंच नाही, वसलेलंच नाही सांगितलं. हे तरी वसलेलं होतं, परत आता वसा झालंय. ओस वशिले देव भाव हे जर वसाडा सांगितले आणि किती सबर असेल ना, मग तर ते वसलेच 2 ओसाडी 1 वशीची ना. चला नाही जायचं पुढे आपल्याला. थोडक्यामध्ये जीव दशाबाद होऊन नवे काला होऊन हा सप्ताह सुरू झाला. या भूमिकेतला चिंतन काय काला करण्याकरता नाही,
काला करता चिंतन नाही, 7 दिवस झालेलं चिंतन काला करण्याकरता नाही, काला होऊन चिंतना करता उपस्थित आणि चिंतना करता बसले. आजही काल्याचं कीर्तन हे काला करण्याकरता नाही, काला करण्याकरता ज्यांचा काला झाला त्याच्या अनोदायनी प्रस्तुत अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. परमार्थाचा सिद्धांत द्यायचा ठरला तर तुमचं आमचे प्रत्येक साधन असेल, ऐका, प्रत्येक उपक्रम असेल, तुमचं आमचं भजन घ्या, कीर्तन घ्या, कथा घ्या, सगळं कशा करताय? हे सगळं काय करताय? सगळं ना हे सगळं करताय म्हणून कला होण्याकडे आहे. त्याची भूमिका पाहिली. प्रत्येक उपक्रम हा उपसंहाराच्या सापेक्ष असतो. उपसंहाराचं अधिष्ठान त्या उपक्रमाला आहे, त्यालाच उपक्रम म्हटले. जिथं काल आहे त्याला सप्ताह म्हणतात, कीर्तन आहे त्याला सप्ताह म्हणतात. ठरवा आता तुम्हीच. सप्ताहाची पत्रिका पाहिलं की नाही? म्हणजे काल्याचं कीर्तन आहे याच्यात आपण जाऊ काल्याच्याच सप्ताहामध्ये काला आहे का काल्याचं कीर्तन आहे? सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन असावं का काला असावा? सप्ताह काल्याच्या कीर्तना करताय, काल्या करताय. काल्या करता नाही, आजचं चिंतन काल्या करता नाही, असं का करता नाही? ज्यांचा काला झालेला आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग गेला आपल्या पारायणामध्ये. निवृत्तान कान बिले काली खेचराची धाली तहान भूक काळ निकटी श्रमहाली भक्ताचे सोहळे पुरविले विनोनादे काला एक प्रपई झाला दैवात झेला झिलतू देव जरा चिंतनाची उंची वाढली म्हणून बोललो. आपला परमार्थ काला झाल्यानंतर सुरू होतो. पटत आहे का? परमार्थ काला झाल्यावर सुरू होतो, काल्या करता नाही. नाही पटलं तरी तसंच. काला झाल्यावर सुरू त्या साधन म्हणतात. काला झाल्यावर जरा जात असलं ना, तुमचा संसार लग्न झाल्यावर सुरू झाला. लग्नाच्या आधी संसार म्हणतो. लग्न झाल्यावर सुरू झाला का लग्नाच्या आधी? म्हणा ना, लग्न झाल्यावर सुरू झाला. बरोबर ना? आता सांगता येत लग्न झाल्यावर सुरू झाला. काय लग्नाचा होतो परंतु संसार कुठं होता? कारण अगोदर होतो परंतु विसंगत येतो. मला माहित नव्हतं जिला अनुसरून संसार करायचे ती कुठं आहे, मला माहित नव्हतं त्याला अनुसरून आपला संसार होणार आहे तू कुठं आहे. दोघही होते. नव्यान आहे. मामाच्या घरी मुलगी होती आणि आत्याच्या घरी मुलगा होता. परिचय नव्हता का? परंतु नवरा बायको म्हणून परिचय होता. मग परिचय होता म्हणून संसार झाला. विकल्प तयार होऊ का? मी एक अध्यक्षता तुमच्यापर्यंत पोहोचाय. या भूमिकेतून हे दोघं जरी असले ना, त्यांना पहिलं त्यांचं ऐक्य झाल्याशिवाय संसार सुरू होत नाही. वराडन वर्मा वराडीन वरबापन वर्माईन याचा विचार करायचाच नाही. अनुभवच नाही. काटा 10:30च्या पुढे चाललाय. काय विचारच नाही आता. अगदी अगदी जो मुहूर्त काढला त्या मुहूर्तावरच लग्न लावायचं. नाचण्यामुळं यांच्यामुळं लग्न मुहूर्त टळून गेला. सगळे होतील अशी भूमिका घेतो. सगळ्या अंतकडे शाबूत ठेवून तशाच्या तशा घेऊन आपल्याला विचार. मला युक्तिवाद करत होतो. दोन असणारे दोघे उभी नटून खटून आलेलं वराडू करा ना सासूला उभा. नवरदेवशी आई सासू होणार आहे ना, कारण तेव्हा नवरदेव शेजारी जी ननद होणार आहे तिला उभा कर तिच्या शेजारी. लग्न लावायचे ना, सासर जोडायचंय ना, करा ना. त्याची जोडलेले सासू सासरा ननद दीर बाया उभे नवरदेवाच्या बरोबर. आता त्यालाच उभा केलं आणि इकडे तिलाच उभा केलं आणि हे खट आलेलं
लग्न करताना आलं, लग्नाच्या निमित्तानं आले. लग्नाच्या निमित्तानं नटत आहे. लग्न करताना नटत. नटण्याचं प्रमाण लग्न नाही, लग्नाचं निमित्त आहे. नवदेवाचं नटणं किंवा वंदन हे लग्न म्हणून प्रमाण आहे. कुणीतरी म्हटलंय नवरी नटली. तुमचा काय भाव तयार झाला? आपण भाव तयार झाला. पुढलं बांधला सुपारी फुटली. एवढं तरी काय चालतं? नटली याचा अर्थ सुपारी फुटली. सुपारी फुटली म्हणजे साक्षगंध झाला. बरोबर ना? हा साक्षविधी झालेला आहे. आता ती माहेरला सोड आता नवऱ्याच्या बेतात आलेली आहे. त्याला साक्षी साक्षगंध विधी म्हणतात. साक्षी ठेवून झालेला जो भाव आहे त्या भावाचं चिंतन म्हणून गेलं. तो गंधाची भूमिका घेऊन सुगंध सुमन सुगंधू रे भरा भोय तू निशळू रे भ्रमरा रे भ्रमरा सांडी करू रे भ्रमरा विठाला. थोडक्यामध्ये दोघेचं लग्न लावलं, ऐक्य झालं. त्याचं ऐक्य झाल्यानंतर मग संसार सुरू झाला. बरोबर आहे? संसार सुरू झाला. आणि मला म्हणायचंय संसार झाला कधी? पुत्र मान झाले कधी? झाला कधी? संसार सुरू झाला. परंतु झाला कधी? एक झाल्यावर का दोन झालो? किती झालो संसार? अरे तुमचा संसार तिथंच झाला, परंतु तुम्ही इकडं मुलाकडं बाळाकडं इकडंच वाढला. नाही तर तुमचं ऐक्य झालं ना, त्याला ब्रह्मविधी म्हणतात. त्या ब्रह्मविधीच्या भूमिकाही त्याला सप्तपदी म्हणतात. सप्तपदीनं ब्रह्मविधी हो. संगीतातले प्रधान स्वर किती आहेत? 7च. संगीतातले 7 स्वर प्रमाण मानले. 7 स्वर प्रधान आहे. तुमच्या ज्ञानाच्या गुणात 7च आहे. आणि सप्ताचे दिवस किती आहे? आज कितवा दिवस आहे? हा 8वा आहे. 6वा नाही. ज्ञानाच्या 7 भूमिका तयार झाल्या. तुम्ही काल्याच्या अधिकारी झाला आहात. जीव ब्रह्माचं ऐक्य तुमच्या ठिकाणी झालेलं आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्यानंतर शोभाकांती झाल्यानंतर परत आपला व्यवहार करण्याकरता त्या वृत्तीनं वास्तव आहेत आणि कल्पित भेद स्वीकारून ज्या गोपी भावातून जी काल्याच्या भूमिकेतून गोपी व्यक्त झाली ते आमच्या दोडी मला दोडी
गवळणी, गवळण एकवचनी. काला म्हणजे एक आहे. बांधणारे बांधतील आता वर घ्या, उंच घ्या, अजून वर एवढा पुरवठा वर. जोडी गणोबर आहे. काल्या संबंधानं जीव ब्रह्माचं ऐक्य असून स्वरूपाकार झाली ती वृत्ती, आणि ती वृत्तीतून जो भाव उमटला त्या भावाला नोबरा गोपी म्हणतात. गोपी ही व्यक्ती लक्षण आहे. मला 10 मिनिटं सहकार्य करा, फक्त 6 सहकार्य करा. गोपी ही व्यक्ती लक्षण नाही, व्यक्ती ही भाव लक्षण आहे. गोपी म्हणजे स्त्री नाही, गोपी हा प्रत्येकातला भाव आहे. जरा बाबा सांगायचे पुरुष आत आहे आणि महिलामध्ये आत्मी आहे का. मी ही भूमिका मांडताना पुरुषामध्ये भाव आहे आणि स्त्रीमध्ये भावी भावच आहे. तो भाव, त्या भावाला अनुसरून ती भावी सोप का असाना, भावी आमदा का ना, मूळ भाव आहे. पुरुषही भाव आणि स्त्री भाव. भाव हा लिंगात्मक भाव नाही, हा स्वरूपाकार भाव. स्त्रीचा भाव नाही आणि पुरुषाचा भाव नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आपले संबंधित भेटायला जातात आणि भेटायला गेल्यानंतर विचारपूस करतात, चौकशी करतात. उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली, बरी आहे ना तुमची प्रकृती, असं विचारणा केली, चौकशी केली. या आजारी व्यक्ती कोण आहे. तुम्ही पुढं वाढवलं अजून भांडत, मला थोडक्यात मिटवायचं होतं, वाढव केलं. आजारी व्यक्ती कोण आहे. बरी आहे ना तुमची प्रकृती, ठीक आहे ना. आजारी व्यक्ती कोण आहे. स्त्री आहे का पुरुष आहे. म्हणजे पहा, हे नुसतं हे बोलल्याबरोबर म्हणजे आता तुम्ही सगळे ती वृत्ती तयार झालेली आहेत म्हणून तुमच्या समोर व्यक्त झाले नाही. तर प्रकृती या लिंगाला अनुसरून जर चिंतन केलं तर प्रकृती हा स्त्रीवाचक पद आहे. याचा अर्थ आजारी कुणीतरी ताई आहे, बाई आहे, कुणीतरी आहे, बरोबर काय. आणि लिंगात्मक दृष्टी घ्या, पुरुष आजारी आहे, त्याची चौकशी करताना, विचारपूस करताना, बरी आहे, बरा आहे ना तुमचा प्रकृता, अशी चौकशी होते का. स्त्री असो नाही तर पुरुष असो, इथं जे विचारणं होते, जी त्याला बाबा प्रकृती म्हणले. प्रकृती ही लिंगवाचक नाही, ऐका, लिंगवाचक नाही. त्याला स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी या लिंगात मोजलं जात नाही, त्या भावातच मोजला जातो. प्रकृती हे शरीरच आहे, परंतु तुमचा भाव जो आहे ना, त्या शरीराच्या संबंधानं जो भाव आहे त्या भावाला जे जे कारण आहेत त्या कारणाचा विचार करून इतुके विचारोनी, जे आनंदुरे या अभंग झाला ना, त्या अभंगामध्ये इतुके विचारोनी तुम्ही प्रकृतीला धरून राहा. इतुके विचारोनी तुम्ही प्रकृतीला धरून राहा आणि इतुके विचारोनी तुम्ही प्रकृती बाद करून परमानंदू राहा. विठाला विठाला. म्हणजे प्रवृत्ती हे याला लिंग बाधत नाही. तसा गोपी ही लिंग नाही, स्त्री नाही आणि पुरुष नाही. हा त्या त्या गोकुळातला कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, हा प्रकृतीच्या अनुषंगानं भावच आहे. तुकोबाराय ते चिंतन करतात. प्रकृतीला अनुसरून सुना, प्रकृतीचा भावाला अनुसरून लेक, प्रकृतीला अनुसरून सासू, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र म्हणजे सासू. सासू त्या कुटुंबातलं स्वतंत्र पद आहे. लेक हे पद त्या कुटुंबातलं स्वतंत्र परतंत्र आहे आणि सूत त्या कुटुंबातलं परतंत्रता आहे. या त्रिपुटीचा बात करून जो
त्या भावाला ननोबाराय गोपी भाव म्हणतात. आमचे पूज्यश्री भागवतामृत ज्यांच्या मुखारविंदातून प्रगट झालं अनुभवामृत, याच भूमिकेतून भागवतामृत प्रगट झालं ते पूजनीय डोंगरे महाराज. आपल्या भागवत ग्रंथाचं चिंतन करताना त्यांनी आपला भाव व्यक्त केला. गोपी ही स्त्री नाही, गोपी हा भाव आहे. भाव कधीच चालीवर जात नाही. मला दुडीवर तुडी, फक्त एवढाच भाव व्यक्त करायचा आहे. दुडीवर तुडी, दुडीवर तुडी ही त्या गवळणीची चाल आहे का त्या गवळणीची भूमिका आहे? मला सहकार्य करा बरं. काय तुडीवर तुडी त्या गोपीचा भाव आहे का त्या गोपीची चाल आहे? पाया सुटला कळीकार. आता हे दुडू 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 हा भाव कुणकडे आला? मनात सालीवर आला ना. प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबा व्यक्त होत असताना काल्याच्या भावातून काल्याची भूमिका ज्ञानोबाने पहिल्या चरणामध्ये व्यक्त केली. दुडीवर दुडी ही काल्याची भूमिका आहे. जसा एक काल्याच्या भूमिकेत येण्याकरता तुकोबाराचा अभंग गेला. चला वळू गाय काल्याची भूमिका आहे बरं. गाई वळू, वळू म्हणजे गाई माग पळू नाही, वळू म्हणजे ताब्यात घेऊ. गोराख्याच्या गोराख्याच्या नाही म्हणत, गोराख्याच्या गाई किती जरी असल्या तर त्याच्या ताब्यात, किती जरी मोकळ्यात गाई तरी ताब्यात आहे. आत्ताच्या आमच्या बांधलेले आहेत परंतु मालक तिच्या ताब्यात. 7 दिवस तुम्ही इकडे फरकले नाही म्हणले गाया हलून देत नाहीत ना. आता या गाया कोणत्या आहेत? बांधलेल्या आहेत. आणि कोणत्या गाय आहेत? जरा विकल्प सांगतो त्याच्यातला. संकरित गाय बांधलेले आहेत परंतु मोकळे असणाऱ्या मालकाला हलून देत नाही. म्हणजे आजच्या काळातला मालक गाईच्या ताब्यात आहे. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणे, गाईच्या ताब्यात मालकी. आणि इथं काल्याची भूमिका इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खामी तुका मले दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. विठरा दुडीवर दुडी ही भूमिका आहे काल्याची. ज्ञानोबाराय तीच व्यक्त झाले. दुडीवर दुडी म्हणजे या भावाचं चिंतन करताना दिसणार गाडग, त्याच्यात असणार गाडग, ही आमची भूमिका आहे काल्याची. दिसणार गाडग आपण ज्याला दररोज आंघोळ घालतो, स्नान घालतो, फेशियल करतो, मेकअप करतो, सजवतो, नटवतो, कपडे घालतो, हे हलकुनी गेलेत, हे हलकुनी गेलेत. आता तुम्हाला कळत नाही ते हाल म्हणून. हे
कोणी केले? या दिसणाऱ्या देहानं, स्थूल देहानं. हा दिसणारा देह आहे, परंतु दिसणारा जो आहे ना त्याच्यात एक असणारा देह आहे, ज्याला अनुसरून ज्याच्याकरता कालाप्रमाण आहे. जो भगवंतानं तुम्हाला काला करण्याकरता दान दिलेला आहे. मी अनुदान म्हणणार नाही, तुम्हाला दान म्हणून दिलाय. देवे दिला देह, काला करण्याकरता जो देह दिला, दिसणारा नाही दिला. या दिसणाऱ्याच देह दिलेला आहे. याला दुडीवर दुडी म्हणतात. ज्ञानोबाराय तो भाव व्यक्त करताना त्या गोपी भावाचा, या भूमिकेत असणारी ती गोपी, तिने काय केलं? व्यवहारात येण्याकरता जो भाव तिचा काल्याचा तयार झाला तोच भाव तिनं व्यवहारात आणला. काय केलं तिनं व्यवहारात येताना? व्यवहार करण्याकरता बाजारात यावं लागतं. कारण बाजार म्हणजे काय? बाजार म्हणजे गर्दी नाही. बाजार म्हणजे जिथं देण्या घेण्याचा व्यवहार होतो त्याला बाजार म्हणतात. लिहून देणार आणि लिहून घेणार याला व्यवहार म्हणतात. व्यवहाराच्या दोन बाजू आहे, त्याच्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. व्यवहार करण्याकरता जिथं व्यवहार होतो आणि तो व्यवहार करण्याकरता या भावात असणारी गोपी दुडीवर दुडी, अगदी काल्याच्या भूमिकेत आलेली ती गोपी, ती परमार्थ व्यावहारिक सत्तेत आली. परमार्थिक भूमिका सह्य धरून, परमार्थिक भूमिका ग्राह्य धरून, आणि जरी ती बाजारात आली ना तर तिच्या परमार्थिक भूमिकेमध्ये कोणताच परिणाम होत नाही. व्यवहार तिच्यावर कोणताच परिणाम करत नाही. ती व्यवहारात बाजारात जरी असली तर ती परमार्थिक सत्तेत आहे. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हा त्या गोपिकेचा तो तुकोबाराने भाव व्यक्त केलेला आहे. ती बाजारात जरी असली ना तरी सुद्धा तिचा स्वरूपाकार भाव बाजारामुळे बाद झालेला नाही. आमचा परमार्थात बाजार आलाय. सगळं परमार्थात बाजार भरलाय परमार्थाच्या नावावर. आणि त्या गोपिकेचा भाव काय आहे? बाजारात आली तरी सुद्धा मै बोली घर जाने ही गवळण कुठं व्यक्त झालेली आहे? गोरस बेचन आये हाट, मै बोली घर जाने बाट. अन्वय मै बोली घर जाने बाट चिंतन आहे. गोरस बेचन आये हाट, तर तेव्हा मै बोली घर जाने बाट. याचं कारण काय? सबई विसरू देखे गोपाल. त्याला स्वरूपाकार भाव म्हणतात. मला बाजारात दिसत नाही, मला दही दिसत नाही, लोणी दिसत नाही, स्वरूपाकार झालेली तो गोपी भाव. त्या गोपी भावाचं व्यावहारिक सत्ता घेऊन व्यक्त झालेला जो भाव आहे त्या भावाचं चिंतन दुडीवरी दुडी याचं चिंतन आहे. व्यवहार तिचा सांगितला. त्या गवळणीनं माठावर माठ घेतले, हा व्यवहार आहे बघा. परंतु भूमिका काय आहे? दुडीवर दुडी. ही भूमिका काल्याची भूमिका तयार करून काला करून ती गोपी व्यावहारिक सत्तेत येऊन दुडीवर दुडी गवळण साते निघाली. साते म्हणजे बाजार, साते म्हणजे संसार. संसार भूमिका घेताना येणं आणि जाणं म्हणजे याला जन्म आणि मरण हा एक व्यवहारच आहे. आम्ही आलो तरी जन्माला येत नाही, गेलो तरी मरत नाही. ऐका,
संतांची भूमिका आहे. आले तरी जन्म नाही आणि गेले तरी मरण नाही. काय नाही आम्हा जन्मा मरावे लाग. हे जन्म मरण, पाप पुण्य आणि सुख दुःख हे द्वंद्व त्यांच्या ठिकाणी असू शकत नाही. भागवतामध्ये या भूमिकेतून संतांचं जे लक्षण सांगितलंय ते निर्द्वंद्व हे लक्षण संतांचं भागवतामध्ये 8 लक्षणामध्ये हे लक्षण सांगितलेलं आहे. संसार जरी घेतला तरी व्यवहार नाही, जन्म नाही, मरण नाही. मी हात आहे, बाजारात आले, ज्ञानोबाने चिंतन करतात. साते आले, साते म्हणजे संसारही पदाची भूमिका व्यक्त होते आणि व्यवहारही भूमिका व्यक्त होते. मी व्यवहार करण्याकरता कर्मात आले, बाजारात आले, परंतु दुडीवर दुडी गवळण साते निघाली. ऐका, निघत असताना, साते येत असताना तिचा स्वरूपाकार भाव बाजारात व्यक्त झाला. चिंतन करा बरं का. व्यवहार घेऊन जरी ती व्यवहार करण्याकरता बाजारात जरी गेली असली, जरा अवस्थेचा विचार करून बोलतो, विषय मला एवढा विस्तार करता येणार नाही. मथुरा ही भूमिका घेऊन ती मथुरेत आली. गोरस भेचन आये हाट, इथं गवळण गोरस म्हणो विसरली. ऐका, व्यवहारात येऊन जी व्यवहार करायला आली त्याच्याकरता तिनं दही दूध लोणी म्हणावला, तर ती बाजारात दही दुधाचे माठ, माठावर माठ, नुसता माठ नाही, एकाच्या माठाने आपले एवढे हाल केले. तीच हातावर माठ घेऊन कुठं म्हणा बाजारात, बाजारात तरी सुद्धा स्वरूपाकार भाव तिथे तयार झाला. गोरस घेऊन माठावर घेऊन बात आली असता, मथुरेत आली असता, ती गोरस घ्या, दही घ्या, लोणी घ्या, दूध घ्या हे विळून गेली आणि ती परमार्थिक आवतच राहून ती सादाशी अनुवाद करू लागली. अभंगाच गोविंद हे कारण शब्दात आल्याशिवाय बोधाच्या शब्दात आल्याशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. मग आता त्या शब्दाची भूमिका शब्द असावी ना, शब्दातली भूमिका सुद्धा शब्द म्हणून व्यक्त नाही करू शकली ती. ऐका, पुढल्या पदाकडे जा. गोविंद घ्या, दामोदर घ्यावो. ऐका बरं का, आदर वाचक तुमचा आदर वाचक भाव स्वीकारून केलेला बोधया. आदर वाचक अगदी तुमचा आदर सत्कार करून हो जी हे आदर वाचक पद आहे. ही संस्कृती लावली. आज देताना ओ ओ तर सुना तिकडून याच्यातून आपण बरं का जात म्हणत नाही. संस्कृती, पूर्वी संस्कृती ओ आवाज दिला तर ओ जी मराठवाड्याला प्रवेश केला ना तर तिथं अजून एक आवाज जर दिला ना महिला तर जी म्हणून प्रतिसाद दिला जातो. जी ओ जी म्हणजे आदर, तो भाव कारण भावलीचं अंतकरण आहे. या अंतकरणातून व्यक्त झालेला भाव आहे. गोविंद घ्यावो, दामोदर घ्यावो ही तिची
अवस्था पाहून येते ठिकाणी याच्यातला भाव आहे. 1,00,000 भाव आहे आणि हा ज्ञानोबारांचा भाव आहे. 1,00,000 भाव तव तव असती मधुरेच्या गे मधुरेच्या गे आणि तो भाव आहे तव तव बोलती मधुरेच्या गे. हसणाऱ्या आणि बोलणाऱ्या या अवस्थेच्या समान मधुर अजिबात तुम्ही विकतार होऊ द्यायचा नाही आणि त्यांचं ऐकून तुम्ही पेटायचं नाही, विजून जायचं नाही. पेटले बरेच विजून गेले का या गोष्टीचा विचार करता करता हे तुझे कळवलं आपण विजवाय काय की हसून द्या. ज्या तिथे असतात त्या बोलतात बोलती वाईट ओखटे ते कोणाच्या राहण्यात अभंग गेलेला. येऊ नका कोणी सासूरवाशिनी बाई नसावे तुम्हा यनाची कुट बोलती वाईट ओखटे ते बोलणारे राहणार आहे. ते बोलणार त्याच्याशिवाय येतच काय कारण सगळं कुठे समजायचं कीर्तन समोर हे सगळे मथुरे पुढे मला ओळखले गोकुळाच्या पिढीतून 8 दिवसाचा व्यक्त व्हायचं ठरला. आमची मुख आता गोकुळ वृंदावन आम्ही बांधले घर आम्ही तिथं राहायला गेलो. इथून गेल्यानंतर कुठं राहायला 7 दिवस आम्ही निरंजनी बांधले घर. आता व्यवहारात शब्द येऊन व्यवहार करावा लागेल ना. बघ एका भावाला त्या गोपीकडे जर पाहिलं तर ती बोलणार गोपिका म्हणते बरोबर आहे का. गाडवड घेऊन मठावर मानी घेऊन आली दैदून घेऊन लोणी घेऊन आली आणि मग दैदून लोणी लोणी घ्या असं म्हणावं तिनं. तर ती म्हणायला लागली दामोदर घ्यावं गोवे घ्यावं दामोदर घ्यावं तव तव बोलती. गोपी या भावात राहिली बोलत आणि मथुरेच्या या भावात बोलत राहिल्या. काय म्हणायला लागल्या काय म्हणायला लागल्या त्या म्हणतात त्या असं बोले हिला परमात्म्याचं वेड लागलेलं. वेड वेदात शब्दात वेड हा शब्द होत नाही. वेद हा शब्द राहता. वेद लिया धन्य जाती वेद या बाई जीवी जडवणे वेद लिया वेद अनवेद या भूमिकेतून बोधात यावं लागतं आणि बोधात येऊन प्रबोध या स्थितीत राहावं लागतं. अवस्थेत नाही प्रबोध ही अवस्था नाही. प्रबोध ही तुमची मूळची स्थिती आहे. गोव्या घ्या दामोदर घ्या हे म्हणू लागली. त्याच्या तू मथुरातली गोपी भाव तो वेद झाला हे असं बोलायला पाहून तिच्या अंतःकरणाचा वेद घेतला आणि ती म्हणायला लागली हिला परमात्म्याचं वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे तिला कळत आपण काय आणलंय आपण कशा करता आलो आपण कुठून आलो आपल्याला कुठं राहायचं आला घेतला कळानाच. पण मला किती संपवायचंय हो काय करायचे. ही जी बोलती ज्याला ती म्हणते गोविंद घ्यावं दामोदर घ्यावं बोलती काय बोलता गोविंद घ्या म्हणते दामोदर घ्या म्हणते. तिच्या अंतःकरण वृत्तीचा वेद घेतला तरी ही परमात्म्याचे वेदात दिसते. परमात्म्याचे वेड लागले तिला. अशा म्हणणाऱ्या बोल या गोपिकेनं त्यांचं ऐकलं बरोबर. शब्दाच्या व्यवहाराच्या दृष्टीनं या गोपिका म्हणतात आणि तू गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणते असे व्यवहार होणार का. देव घ्या कोणी देव कोणी असं म्हणून धंदा होणार का. आमचा चाल घ्या आमचं तृत्व घ्या आमच्या आणि तुम्ही कीर्तन ठेवता काय पाहून हेच कोण नाही. याच्या बाहेरून त्या बाबाची गाडी बाबाची गाडी पाहिजे त्या बाबाची बॉडी पाहिजे. काही संबंध नाही आहे तुमचा त्याच्याशी. चाललंय इथं तारखी घेताना काय काय पाहिजे काय अंतरंगाची अधिकारी अंतरंग हा त्याचा अधिकार असतो. म्हणून तुझा अंतःकरण जर गोविंद आहे दामोदर आहे तर तू गोविंद दामोदर तुझा व्यवहार व्हायचा त्याच्याकरता तू एक ना गोरस घ्या म्हणा ना. परंतु ती गोपी
गोरस म्हणो विसरली आणि गोविंद घ्या दामोदर घ्या तव तव बोलती मथुरेच्या गोपी व्यक्त झाली. तुम्हाला म्हणायचंय डोक्यावर दया तुझी ना गोरसाची माट ना गोरस घ्या म्हणायचं ना तुम्हाला असं म्हणायचंय ना. पण ऐका अरे तुमच्या भूमिकेतून गोरस आणि गोविंद तुमच्या भूमिकेतून गोरस आणि गोविंद या हे द्वैत तुमच्या ठिकाणी आहे. माझ्या दृष्टीने मी अद्वैत भावात आहे अद्वैत भूमिकेत आहे. ऐक्य करून मी व्यक्त झालेली आहे मी व्यक्त आहे. म्हणून तुम्ही म्हणता गोरस घ्या असं म्हणा. म्हणतो ऐका मी ज्या भावात आहे ज्या भावात व्यक्त झाले ऐका माझ्या व्यवहाराकरता माझ्या जवळ जी गोरस आहे पारंपरिक स्थितीमध्ये ज्या भूमिकेत मी आहे या दोन्ही भूमिका जर पाहिल्या तर तुमच्याकडे या दोन भूमिका द्वैत घेऊन उमटतात. परंतु माझ्याकडे माझ्या दृष्टीने काल्याच्या भूमिकेत असताना ती गोपी व्यक्त होते. त्याची नंदनोबार सरळ सगळं संपलं म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सरळ भाव व्यक्त होतात. गोविंद गोरसू एकची नावा म्हणून गोरस ऐकू आले तुमच्या गावा. मी बोलता ऐका मी ज्या भावात असते त्या भावात बोलते. यांचा व्यवहार होत नसला तरी सुद्धा ऐका मी व्यवहार पारमार्थिक सत्तेला घेऊनच व्यवहार करणार. त्याशिवाय मी व्यवहार करूच शकत नाही. कारण मी कुठून आलेली आहे गोकुळातून आली म्हणजे काला करून आली. मी त्या भावापासून कधीच मी बाजूला येऊ शकत नाही. व्यवहारात आले जरा बोलू का स्वीकारली. परंतु जरी प्रातिभाषिक सत्तेत जरी आले तर मला त्याशिवाय म्हणजे त्रिपीत जरी चिंतन केलं त्याच्याशिवाय जागृत नाही त्याशिवाय स्वप्नच नाही त्याशिवाय सुषुप्तीच नाही. तुम्हाला प्रमाण नसेल जागृती तोच तुम्हाला प्रमाण नसेल सुषुप्ती तोच तुम्हाला प्रमाण नसेल स्वप्न तोच. परंतु जागृती स्वप्नी सुषुप्ती हवे पाता रूप आनंद सातवे कारण पांडुरंगी मन रंगले गोविंदाने गुणी वेदिले म्हणून गोविंद गोरसू एकची नावा. हे शब्द जरी वेगवेगळे असले तर या दोन्ही शब्दातला भाव तो मात्र एकच आहे. गोविंद शब्द नाही गोविंद हा भाव आहे. गोरस हा शब्द आहे गोरस म्हणजे हा भाव आहे. रस चव रुची कोडी समजा करता आनंद हा शब्द आहे का आनंद हा शब्द आहे का आनंद शब्दाला टाकता येतो का आनंद प्रगट होत असतो का आनंद दिसत असतो का आनंद तर वेगळ्या भूमिकेतून तो आनंद दाखवावा लागले. डोळ्यातून पाणी येणं कंठ सद्गतीत होणं अंगावर रोमांच हा कधी होतो ह्या भूमिका कधी होतात कदाचित आपण सगळे आनंदाने उपभोगणार आहे. परंतु या भूमिका माड्याचा भाव झाला तरी या भूमिका होता तसा भाव त्या माड्याचा झाला पाहिजे. आता तिला माड्याच्या वेळ सगळ्याचा भाव सगळा एकसारखा होत नाही. जो माझ्या हाती जवळ ना त्याचा तसा भाव होतो. काय कोणामुळं माड्यामुळं कोणाचा माड्याचा आणि उमटला कोणाकडं हे माड्याकडे नाही उमटलं जात. माड्याचा ज्यांनी संबंध धारण केला तसा भाव होतो. वडी आल्याबरोबर एखादा टावच पडला एका अंगावर टाकून दिलं एकाची दाग केळीत बसली हे कोणामुळे झालं आणि हे कुणकड झालं एवढं तर काळात पाहिला. अरे व्यक्त झाला ऐवळ्यातून पाणी आलं कंठ सक्ती झाला याचा आनंद आहे. जर याचा परमानंद काय परमानंद काय हे आटलं झाला परमानंद. आणि वाद आहे ना हे सगळं तुमच्या आवाज तू जात ना त्या वायच्या आंबोळीच्या हे चिंतन ते
याच्या डोळ्यात पाणी येण्याच्या व्यतिरिक्त, रोमांच राहण्याच्या व्यतिरिक्त तुमची जशी स्थिती आहे तशी स्थिती आहे तैशावरी आहे आणि कौतुक तुप आहे कमाव्या या भूमिकेतून व्यक्त होत असताना अरे गोविंद गोड हे शब्द आहेत. रुची, रुची म्हणजे गोडी दिसत नाही ऐका, अनुभवाला येते. साखर कशी लागते? गोड लागते हे तर मला पहिलंच माहिती. मला जे कळायला लागलं त्याच्यात पहिलं हेच कळायला लागलं. साखर गोड आहे आणि तू काय सांगितलं? साखर गोड आहे. पण मी म्हणतोय कशी त्याला नाही तुमची नका झाले की तुमचे बोलणे बोल आळवली खाल्ली तर खरी पण त्या गुढीचं खंडन आणि मग कशी असेल? आता याच्यातला भाव गुढीला सोडून ये का? त्याला अनुभव अनुभव आपण तो शब्द भाऊ म्हणून पडला अनुभव आणि याच अनुभवातून ती गोपी व्यक्त होते. गोंड गोरसू एकची नारा गोरस विकू आहे तुझ्या गावात. विठ्ठलाची भेटी आपुले सवंसाठी करोनी ठेली. ठेलो हा दुसरा पाठ आहे आणि करोनी ठेल हा स्वतंत्र पाठ ज्ञानोबारायांचा भाग आहे. शेवटी चिंतन करता परमात्मा स्वरूप झाल्यानंतर जो व्यवहार होतो तो व्यवहार संसार जरी असला तरी तो व्यवहारच परमात्मा होतो. धन्य पुण्य रूप ऐसा झाला संसार. धन्य ते संसारी या भूमिका तिथं तयार होते. विठ्ठलाची भेट हा पुढे साठी ठेलो हाच कालचा भाव एक आपल्या स्वरूपाशी होऊन तुमच्या आमच्याशी व्यक्त होण्यात व्यवहार करण्याकरता ज्ञानोबा या भूमिकेतून व्यक्त झाले. तो अभंग म्हणजे दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली गवळण गोर म्हणो विसरली गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो तव तव बोलती मथुरेच्या वो असतो यथामते यथा अवकाश. येणारे आपल्या या धर्म कीर्तनामध्ये आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामीची कृतज्ञता व्यक्त करतो. साधूंच्या चरणी हो. जरा गावामध्ये आपला सर्व कार्यक्रमामध्ये एक घटना घडली. घटना घडलेली आहे तेव्हा एक अगोदर प्रश्न तयार झाला होता. दोन्ही आमच्यापर्यंत निरोप आणून पोच करत असताना नेमकी कसं काहीच आता नंतर कारण त्या विधीचा वेळ 11 ही निश्चित दिलेली आहे. मग आपल्याला 11च्या नंतर काल कीर्तन केलं चालेल का? आपली सर्वची परिस्थिती ती राहणार नाही. मंडपाची परिस्थिती बसण्याची राहणार नाही. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपण 11 पर्यंत आपण कीर्तन करूया. या भूमिकेतून वेळेवर लवकरच सूचना देण्यात आली आणि सरळ सरळ एक थोडक्यामध्ये आपल्याला काल चिंतन दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली गवळण गोरस म्हणून विसरली बोलती मथुरेच्या वो या माऊली ज्ञानोबाच्या अभंगाला अनुसरून आपला प्रत्येकाचा श्रवणीय भाव स्वरूप भाव जागृत होऊन त्या स्वरूप भावाचा एक फाउंडेशन स्वीकारून फाउंडेशन करून आपला तयार झालेला भाव त्या भावाचा ग्राउंडला अनुसरून हा काल्याचा चिंतनीय हे आपल्या समोर उभा केला. परंतु आता वापरता कारण का खांद्यावर पोटी भूक काय आता खेळायाचे किंवा कीर्तनाचे सुख या भूमिकेतून वेळ आपला समाप्त झालेला आहे. म्हणून 7 दिवस लगाव शिडे किंवा टाके या पुण्यक्षेत्रामध्ये हे असणार. कारण गावाला या अधिष्ठानाचा किती अनन्य परिचय आहे म्हणण्यापेक्षा आणि किती संबंध आहे याच्यातून या परिसराकरता या वागजाई मातेची शाक्त परंपरा आहे. जी शाक्त परंपरा शिव वैष्णव गणपत्य सौर आणि वैष्णव या परंपरेपैकी जो वारकरी संप्रदाय आपण म्हणतो याच्यामध्ये 5ही संप्रदाय 5ही परंपरेचा समाविष्ट झालेला आहे. अजूनही त्या
परंपरा जतन करू आपण वारकरी संप्रदाय कार्य आणि धर्माचा प्रसार करताना या पाच परंपरा गृहीत धरून वारकरी संप्रदाय ते पीठ असेल ते स्थान असेल. काही स्थान गणपत्य परंपरेला अनुसरून असतात, काही स्थान वैष्णव परंपरेला अनुसरून असतात, काही स्थान शाक्त परंपरेला अनुसरून असतात. हे आपण ज्या अधिष्ठानामध्ये आपण सर्वांनी चिंतनीय या भूमिकेतून आपण सर्वजण उपस्थित झालात. चिंतन भूमिकेतून आणि चिंतन सप्ताह जे आयोजन करण्यात आलं ते खऱ्या अर्थानं जे अधिष्ठान हे शाक्त परंपरेतलं अधिष्ठान म्हणजे शाक्त परंपरा. शाक्त म्हणजे परमात्म्याची शक्ती, जी शक्ती तुमच्या आमच्यात परिवर्तन करू शकते. त्या शक्तीची भूमिका म्हणजे ही 3.5 पीठ. ओंकाराच्या मात्रा 3.5 आहे. तुमच्या प्रकृतीचं गणनही 3.5 मात्र्यात आहे. अशी असणारी ही पीठ, याला मूळ पीठ हे तू आंबे हे असणारं मूळ पीठ. प्रत्येकाची साधने मधली कुंडलिनी शक्ती, ही शक्ती जागृत करणारी हे शक्ती प्रधान अधिष्ठान म्हणून आपण चिंतना करता ही जागा या ठिकाणी आयोजित नियोजित आपण केली. या वाघजाई माता सेवा मंदिर संस्थानचे मठाधिपती महंत परमादरणीय परमश्रद्धेय पूजनीय महंत स्वामी गिरिजानंदजी सरस्वती महाराज यांनी आपल्या या कार्यक्रमाला चिंतनाला एक प्रमाण मानलेलं आहे. बरं, कालच ज्या वेळेला स्वामींची आमची एक 2-5 मिनिटं चर्चा झाली, त्याच्यातून स्वामींचा अधिकारानं, आखाड्यातील अधिकारानं, संप्रदायातील अधिकारानं अनन्य परिचय झाला. 5 मिनिटामध्ये सिद्ध असणारा हा महापुरुष तुमच्या या गावाकरता परिसराकरता साधू कुठं थांबत नाही. आणि जिथं थांबतात ना तिथं सोनं तयार करतात. या भूमिकेतून हे महात्मा इथं वाघजाई मातेच्या एका जंगलात या अधिष्ठानामध्ये थांबले. नुसतं त्या महात्म्याची थांबणारी शक्ती या मंदिर परिसरात जे वातावरण तयार झालं, या वातावरणापर्यंत स्वामी आपल्या या मंदिरापर्यंत संस्थापनापर्यंत येण्याचं जे खऱ्या अर्थानं भूमिका आहे, आमचे श्रद्धेय स्वामी सोहम चैतन्य सरस्वतीजी महाराज यांच्या भूमिकेतून आम्ही आपल्यापर्यंत उपस्थित झालो. आपलं आम्हाला दर्शन झालं, या भूमीचं दर्शन झालं आणि या भूमीत आम्ही हे चिंतन, आता हा कार्यक्रम कोणत्या भूमिकेतला आहे आपण व्यक्त झाला, आपण बोलला त्याच भूमिकेतला कार्यक्रम आम्ही प्रदर्शन म्हणून इकडे घेऊन आलो नाही, तर एक आम्ही सगळे दर्शनीय भूमिकेतले सर्व साधक मंडळी आहोत. प्रत्येकाला स्वरूपाच्या दृष्टीने एक पूरक असणारी भूमी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. त्या दृष्टीने एक आपल्या चिंतनाकरता एक पूरक असणारी, चिंतनाला परिणाम करणारी ही भूमी आहे. या भूमीत आपण 7 दिवस एका वेगवेगळ्या चिंतनाच्या माध्यमातून आपण या भूमीमध्ये सत्ताच्या चिंतनाच्या भूमिकेतून आपण या ठिकाणी उपस्थित झालो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामींची कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या स्वामींच्या अथक परिश्रमातून हा असणारा कार्यक्रम उभा राहिला ते आपल्या सर्वांचे आताही पूर्वाश्रमीचेही स्वामी सोहम चैतन्य गिरिजानंद सरस्वती महाराज, मी स्वामींचं आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी ती कृतज्ञता टाळ्या वाजवून महाराजांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करूया. सेवेमध्ये 7 दिवस नियोजन आयोजन करताना त्याच्यामध्ये निश्चितच काही उणिवा असणार आहे. मग त्या सर्व उणिवा, कारण काल्यामध्ये हे सगळ्याची बेरीज होत असते. काला म्हणजे वजाबाकी नाही, याची सगळ्यात बेरीज होते. सगळं एकत्रित करून तो काला आणि तो काला घेऊन घरी जा आणि तो काला इथून गेल्यानंतर काला वाटू एकमेका, याच्यातला इथला विकल्प एकमेकाला वाटू नका. हा विकल्प निर्माण करणारी मंडळी आपण नाही. सुलभंजनवर पहिला चिंतन आपण ज्यावेळी आरंभ केला, भद्रामारुती संस्थानचे अध्यक्ष हरिभक्ती परायण काशीनाथ पाटील बारगळ, पहिला चिंतन सत्ता आपल्या ज्यावेळेला तिथं सुलभंजनवर सुलभन पर्वतावर गेला, उद्घाटनाला ज्यावेळेला ते उपस्थित झाले, प्रास्ताविक मध्ये आपलं मनोगत व्यक्ताना तेच वाक्य बोलून गेलेले. हे इथं आलेले
काय म्हणायचे? सटर बटर नाही. बाबा वाक्य लक्षात आहे का? सटर बटर नाही. हे सगळे राजहंस आहेत. राजहंस कोणी? प्रधानमंत्री मारुती संस्थानचे अध्यक्ष म्हणले. दररोज प्रत्येक वेळेला बोलायला लागले काही देणारे सटर बटर नाही, राजहंस आहे. म्हणजे याचा अर्थ सार असा निवाडा करणारी मंडळी आहे. त्याच्यामुळं जे आपल्याला आधिभूत आहे, ग्रहीभूत आहे, ते आपण संग्रही करावं. जे याच्यातला विकल्प आहे आपल्या साधनेमध्ये जे बाधा करणार आहे ते बाजूला करावं आणि आपला आनंद द्विगुणित करून असाच हा नित्य आनंद आपल्या जीवनामध्ये राहील. याच्याकरता इथून गेल्यानंतर आपण आपल्याला प्राप्त झालेल्या मिळालेल्या साधनावर अरूढ होऊन अरूढ राहून आपलं असंच चिंतन आपल्या वाट्याला आलेले कर्म करता करता उघड्या डोळ्यानं केलं जाणारं चिंतन आपल्याला त्या भूमिकेत येऊन आपल्याला वाट्याला आलेलं कर्मही करायचं आहे आणि त्याच्यात परमार्थही साधायचा आहे. या दोन्ही भूमिका घेऊन आपण सर्वजण उपस्थित झालेले वडगाव आणि परिसरात उपस्थित झालेले सर्व साधक बंधू भगिनी, विशेष करून हरिभक्तीपरायण आपल्या आनंद आश्रम संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण शामराव पाटील गायकवाड असतील आणि उपाध्यक्ष हरिभक्तीपरायण गोरख शेठ जाधव असतील, सचिव आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज जगताप गुरुजी 7 दिवस आपल्यामध्ये उपस्थित राहून आज अनेक नाव घ्यावा हा सुद्धा प्रश्न तयार झालाय. अनेक उपस्थित झालेले कानाकोपऱ्यातील सर्व संप्रदायातील अधिकारी, साधकवृंद, माता भगिनी या चिंतन शिबिराच्या निमित्ताने उपस्थित झालात. मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा अधिष्ठान भगवान पंढरीश परमात्मा, वागजा माता, संत नागेश्वर भगवान, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद त्रिपाद बाबा, रामदास बाबा, विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन, सर्व भाविकांच्या चरणावधी, सर्व आमचे आनंद आश्रम संस्थेचे सर्व विद्यार्थी, उपस्थित असणारे सर्व टाळकरी मंडळी, हरिभक्तीपरायण अमोल महाराज असतील, मृदुमनी हरिभक्तीपरायण नंदराज महाराज असतील, मोहन महाराज मगराती, इतर सर्व मुकुंद महाराज असतील, बापूसाहेब कुटेकर, अनेक मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे. मुकुंद महाराज भवर ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली ही सुंदर चिंतनाला सहाय्यभूत असणारी मंडळी उपस्थित झाली. सर्वांनी मिळून केलेलं हे चिंतन सप्ताह आपल्या आनंदाला कारण ठरणार आहे. अस्तु. परत एकदा उपस्थितांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांचे चरणी नतमस्तक होऊन पूजनीय स्वामींची कृतज्ञता व्यक्त करून स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देईल. यानंतर दही अंडीचा अभंग होईल, त्याच्यानंतर काल्याचा अभंग होईल, त्यानंतर जे विठ्ठल भजन होईल, त्याच्यानंतर आरतीचे अभंग होतील, आरती होईल आणि पसाय दानानं आजच्या या 7 दिवसीय किंवा आजच्या सांगतेच्या कीर्तनाची आणि सांगता होईल. आपण शेवटचे 2-5 मिनिटं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. अध्यक्ष या शिंकेरावी अरे तुरी होतो